मित्रांनो, मी आज तुमच्याकडे एक नवीन विषय घेऊन येत आहे. म्हणजे तो नवीन नाही आहे, तो सर्वांच्या परिचयाचा विषय आहे, पण त्याची अंमलबजावणी प्रत्येकाकडून होत नाही. त्यासाठी मला एक असं वाटलं की एक चांगला व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवावा. बरेचसे लोक आज डिप्रेशनमध्ये आहेत, कोणी ताणतणावामध्ये आयुष्य जगत आहे. तर अशा वेळी मला एक एक मेसेज द्यावा असं वाटतं अशा मित्रांना, की त्यांनी जास्तीत जास्त जिथल्या गोष्टी तिथल्या इथं सोडायचं सवय लावून घ्या. जसं की माणसानं आयुष्य हे वर्तमानात जगलं पाहिजे. पास्ट आणि फ्युचरमध्ये आयुष्य अजिबात जगू नका. कारण आयुष्य हे क्षणिक आहे. ते 200 वर्ष, 400 वर्ष, 500 वर्ष असं नाही आहे. जेव्हा काय आयुष्याचा काळ मिळणार आहे, तो जितका मिळेल तितका तो प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिटाच्या ह्याच्यावरती आपण वर्तमानात घालवला पाहिजे. त्यानं काय होतं की आपला वर्तमानात जर वेळ घालवला, आपण फोकस केला, तर आपली कामाची एफिशियन्सी वाढते आणि आपला जो ताणतणाव आहे तो ऑटोमॅटिक रिलीज होत जातो हळूहळू. त्यामुळे माझं एक मत आहे की जास्तीत जास्त आपण वर्तमानात जगलं पाहिजे. संत तुकोबारायांचं एक वाक्य आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तुका म्हणे. म्हणजे ज्या माणसाचं मन प्रसन्न आहे वर्तमानामध्ये, त्याला सर्व काही गोष्टी साध्य होऊ शकतात. त्यामुळे मला एकच वाटतं की जास्तीत जास्त प्रत्येकानं प्रत्येक सेकंद हा वर्तमानात जगला पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त कामात बिझी राहावा. पास्टमधल्या गोष्टी विसरा आणि भविष्याबद्दल जास्त काळजी करू नका, चिंता करू नका. वर्तमानावर फोकस केला की भविष्यकाळ ऑटोमॅटिक चांगला घडत जातो. धन्यवाद.